आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हो, लाजतीये बघा कशी. जाऊ दे, राहिलं. जा साहेबांसाठी चहा टाक जा. साहेब, हे आता असं वाटतेय, पण एक काळ होता साहेब, तेव्हा फक्त कल्पू 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 असंच करायची दिवसभर. ते दिवस पुन्हा जगायचेत साहेब. ते दिवस पुन्हा वाटायला यावेत ना असं वाटतंय. तुम्ही एकदा सांगाल का तिला? तुमचं ऐकेल ती. तुम्ही सांगा ना तिला एकदा कल्पू म्हण असं. प्रेम व्यक्त करायला सांगावं लागत नाही. प्रेम असेल तर ते येतच. प्रेम तर आहेच ना साहेब. तुम्ही बघितलं ना साहेब, जरासं भाजलं तर किती घाबरली ती. प्रेम आहेच साहेब. तर आता ते पूर्वीसारखं ओठांवर यायचं बाकी. पण तुम्ही म्हणताय तसं प्रेम असेल तर ते येईलही ओठांवर. हो ना? बरं ते साहेब, तुम्ही आता काही काम होतं का? हा, ते तुला आठवण करून द्यायची होती. आजपासून तुला कामावर यायचंय. हो तर आहे ना लक्षात. अहो, नोकरी लागली म्हणजे येणारच ना. हा, ते कपड्यांवरनं आठवलं साहेब. हे ह्या शर्टात हे सापडलं. काय काही कळत नाहीये. तुम्ही बघता का? माहित नाही, असेल काहीतरी. बघतो. साहेब, चहा घेऊन जा ना. छान गवती टाकून बनवलाय बायकोने. आणि असंही तुम्हाला तर माझ्या बायकोच्या हातची चव माहितच आहे ना. नाही, नको. झालाय माझा. काय रुद्रने कबूल केलं तसं? हो अगं, पण आता तिचा नवरा आलाय ना. हो, पण गौरी त्याच्याबरोबर खुश नाहीये असं रुद्रचं म्हणणं आहे. त्याला योग्यच वाटत नाही तो गौरीसाठी. त्याच्या वागण्यावर विश्वासच बसत नाहीये रुद्रचा. कदाचित गौरीवरच्या प्रेमामुळे त्याला असं वाटत असत. तुम्हाला काय वाटतं? गौरीचा नवरा खरंच? नाही नाही नाही, मला काही तसं वाटत नाहीये. तो बिचारा खूप प्रयत्न करतोय संसार टिकवण्यासाठी. म्हणजे त्याच्या वागण्यातनं तरी तसं दिसतंय. हो ना? हो. नंदाई, नंदाई, चहा आणि गोळ्या इथे ठेवलेत. गौरी, एक मिनिट. मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. बोला ना. हे बघ, तू खुश आहेस ना? नाही म्हणजे तुझा नवरा आलाय ना परत. काही त्रास नाही देत आहे ना? चांगला वागतोय ना तुझ्याशी? हो, ठीक आहे आता सगळं. हे बघ गौरी, तुला आम्ही आमची मुलगीच मानतोय. तुझ्या मनात जे असेल, जे काही असेल ना, ते तू मन मोकळेपणे आमच्याशी बोलू शकतेस.
तुला काही त्रास होत नाहीये ना? हे बघ, पूर्वीची गोष्ट निराळी होती. त्यावेळेला तू एकटी होतीस, पण आता आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तुला जर काही त्रास होत असेल ना, तर सहन करायची काही एक गरज नाहीये. ओळखलं का कोणाचं आहे ते? रुद्र सर, का वागतोय असं? का त्यांना त्रास देतोय? माझा थंडा बसवला नाही याने. आता याला मी काय सोडणार नाही. नाही, आता काही त्रास नाहीये मला. सगळं काही ठीक आहे. ते बदललेत आता. येते मी. बघितलं, आता हे कसं समजावायचं रुद्रला? खरं बोलते नंदा तू. रुद्र हट्टाला भेटलाय म्हणून त्याला सगळं चुकीचं वाटलंय. मला वाटतं आपल्यालाच त्याला समजावून सांगावं लागेल. पण मला भीती वाटते, तो समजून घेईल का? गौरीच्या संसारासाठी त्याला आपल्याला समजावून सांगावंच लागेल. आता कुठे छान घडी बसते तिच्या संसाराची. रुद्रमुळे ती घडी विस्कटता कामा नये. त्यामुळे रुद्रला माघार ही घ्यावीच लागेल. मारी हा सुधरलेल्या नवऱ्याचा रोल आहे ना, हा जाम डोक्यात जातोय माझ्या. असली अवतार असताना चामडी सोलून काढली असती त्याची. हे हळू बोल. तू कल्लू नाहीयेस, कल्पेश आहेस. अहो पण तुम्ही त्या रुद्रची आई आहात ना, जरा कंट्रोल मध्ये नाही ठेवता येत त्याला. हे अहो, एक पोरग नाही सांभाळता येत म्हणजे काय? तुम्हाला म्हणून सांगतो, माझ्या हाताखाली ना अशी 56 पोरं होती. 56. श्वास सुद्धा ना माझ्या परवानगीनीच घ्यायची पोरं. असा वचक पाहिजे पोरांना. असे चटके द्यायचो ना मी. हो, जो आता लग्नाच्या वयाचा आहे